बघू शकता फिश मार्केटमध्ये आलो आणि बघतो आता नवीन काही भेटतं की. मसाले अर्धे रव्याचे केले आणि अर्धे असे सिंपल केलेले आहे. भारी लागतं एकदम. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही बाहेर चाललोय आणि ना आमचं गॅसचं जे सिलेंडरचं रेग्युलेटर आहे ना ते पण थोडंसं लीक होतं, तर ते बदलून घेतोय. तर त्या दिवशीच अप्लाय केलेलं, मग ते म्हणे घेऊन या. तर ते चेंज करायचं आहे आणि बाकीचे 1-2 काम आहे बँकेचे वगैरे. आणि तेच तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे. आणि आज वातावरण पण इतकं मस्त आहे ना, ऊन पडलेलं आहे, थोडंफार थंड वातावरण नाही पण ऊन पडलेलं आहे, तर भारी वाटतंय मस्त. बघू शकता. तर नाशिकमध्ये पाऊसच पडत नाही, पण तिकडे त्या साईडला त्र्यंबककडे तिकडे भरपूर पाऊस पडतो, पण इकडे पाऊसच पडत नाही. तर तेच आता निघतो आम्ही की याला इथेच थांबते. विहान येईल 4 वाजता आणि मग चला बोलते तुमच्याशी निघाल्या. तर इथे बघू शकता आमचं गॅसचं रेग्युलेटर आहे ना एकदम पूर्ण तुटून गेलेलं आहे असं. तर खूप दिवसापासून ना तिथून जात होतं, मला म्हणजे कळालंच नाही ते. मग जेव्हा ओपन केलं ना त्यावेळेस म्हणजे ओपन करायचं तेव्हा आवाज यायचा. जेव्हा गॅस आपण चालू केला ना त्यावेळेस आवाज यायचा आणि लीक व्हायचं. म्हटलं पटकन एवढा गॅस लवकर कसं काय संपतो, कारण आमचं लवकर संपतच नाही. 1.5 महिना जातो गॅस. तर म्हटलं एवढं कसं काय गॅस महिन्याच्या महिन्यात संपतोय, आणि कारण एवढा यूज पण नसतो त्याचा. तर बघू शकता असं तुटलेलं बघितलं, मग म्हटलं चला आता बदलून घेऊ. तर बदलून देतात ते तिथूनच एजन्सीमधून. तर एवढं तुटलेलं आहे. आलेली मी गंगापूरच्या झुडिओला. तर आता बघते मी टॉप, बघू शकता. नाही तशी नाही म्हणत आता अशी पाहिजे होतं पण असं थोडं. तर हा ड्रेस टॉप खूप आवडला होता, त्याला हा घेते मी. मस्त आहे. बघू शकता. हा तो पण मस्त आहे, घालून बघते ना बरं. तसे क्रॉप टॉप घ्यायचे होते मला, बघते आता मी. चांगली दिसेल का बाजू. एक लाट घेऊन बघितला, घालून बघते कोणता. बघू शकता ड्रेस पण मस्त, खूप छान छान ड्रेस आहे. हे बघ नाही आहे, छान दिसतं ना हे असं. असं कळलं पण पिंक कलरमध्ये पाहिजे. हां हे नाही ना मग टोस्टिंग मला. अरे नाही लगेच कळत नाही. हे बघ क्रॉप टॉप आहे.
छान आहे, पण मला ना मोठा गळा वाटला त्याच्यामुळे टॉप घेऊन झालेले. बघते आता जे जे तुम्हाला दाखवले त्याच्यापैकी पिंक वगैरे मला आवडले. आणि इथे ना वन पीस पण भरपूर भारी भारी वन पीस बघू शकता असे असे. तर इथे ना खूप आवाज होता त्याच्यामुळे मी वरतून व्हॉइस ओव्हर देते. तर इथे बघू शकता इतके छान छान टॉप आहे ना, क्रॉप टॉप, आणि मला स्पेशली क्रॉप टॉपच घ्यायचे होते. तर इथे इतके सुंदर सुंदर क्रॉप टॉप असतात, म्हणजे आता एकदम म्हणजे जुडिओमध्ये स्टायलिश क्रॉप टॉप किंवा मग ड्रेसेस आलेले आहेत. आणि हा बघू शकता किती छान आहे ना, फ्लोरल एकदम मस्त फ्लावर्स आहे त्याच्यावर, आणि ब्राऊन म्हणजे पीच ब्राऊन कलर आहे, आणि हा व्हाईट कलर किती सुंदर आहे. बीचवर वगैरे असे टॉप आणि मस्त त्याच्यावर स्कर्ट्स वगैरे इतके छान दिसतात ना. तर इथे बघू शकता मी ना ड्रेस बघते. हा याचं कापड इतकं सुंदर होतं ना, तर म्हटलं जेव्हा जाईल ना मी कुठे बीच साईड वगैरे तेव्हा मी घेईलच अशी टॉप. आणि इथे कुर्ती पण किती 399 इतके सुंदर सुंदर म्हणजे डिझाईन्स होत्या बघू शकता. तर मला तर खूपच आवडत होते सगळे ड्रेसेस. आणि इथे कॉर्ड सेट मला इतका आवडलेला, पण तो खूप मोठा होता आणि त्याचा टॉपच नव्हता. पॅन्ट होती पण त्याचा टॉप नव्हता, आणि दुसरा टॉप होता त्याची पॅन्ट नव्हती. तर ह्याची पॅन्ट होती पण याचा टॉप पण नव्हता. मग म्हटलं वैभवला बोलली की आपण दुसऱ्या झुडिओला जाऊन बघू. मला तर कॉर्ड सेट खूपच आवडलेला आहे, बघू दुसऱ्या झुडिओला मिळतो की नाही. आणि इथे काजल वगैरे असे म्हणजे खूप स्वस्त 99 रुपीजला वगैरे. इथल्या झुडिओला आली होती बघू शकता, गंगापूरचं झुडिओ. फर्स्ट टाईम आली मी. मस्त टॉप मला भेटलेला आहे. तिकडच्या झुडिओमध्ये बघितलं तिकडे काही टॉप भेटलेच नव्हते, इथं भेटला. तर आता हे आम्ही बॉम्बे नाक्याच्या झुडिओला आलेलो आहे, आणि तिथे कॉर्ड सेट बघितला म्हणजे होता. तर टॉपची साईज खूप मोठी होती, म्हणजे लार्ज होता, तर मला मीडियम लागत होता. खूप ढिला ढिला होता, आणि पॅन्ट पण लार्ज होती, ती पण खूप ढिली होती. तर असा आहे कॉर्ड सेट, खूप सुंदर आहे, पण माझ्या साईजमध्ये काही भेटला नाही. मीडियम साईजमध्ये भेटला असता तर खूप छान झाला असतं. 600 रुपये किलो. 200 रुपये किलो, 500 रुपये किलो. नाही आपलं एवढं मोठं होतं. हे का मोठे ना, आहे ना मोठे मोठे काढून गेले. येतो बघतो साफ करून देतात ते. छोटे 200 रुपये. तर इथे फिश मार्केटमध्ये आलो, आणि इथे क्रॅब बघू शकता, सी क्रॅब आहे. तर तेच विचारत होतो काय भाव आहे वगैरे. भरपूर म्हणजे 700-600 रुपये किलो असतात. तर बघू शकता इथे मला पहिल्यांदाच दिसले हे इथे. तर बघू आता कोणते मासे मिळतात कोणते नाही, आणि पुढे पण तुम्हाला दाखवतेच मी कोणकोणते मासे आहेत. तर आज मस्त फिश फ्रायचा प्लॅन चालू आहे, तर बघू चला तुम्हाला दाखवते अजून मासे. फिश मार्केटमध्ये आलो आणि बघतो आता नवीन काही भेटतं की. बोंबील आणि मांदेली तळायची. नाही ते मांदेली बोंबील. काटे खातात. वाडीस सांगितलं ना, वाडीस हे सगळं फिश मार्केट एवढं बघू शकता. सगळे समुद्री मासे आपले सी फूड मिळतात. तर बघतो 200 रुपये किलो. अर्धा किलो 100. आता घरी आलो आणि ती चहा ठेवला आणि रेग्युलेटर बदललं. नळी पण बदलली मी. नळी पण घेऊन आली आणि रेग्युलेटर पण मी नवीन घेऊन आली. 200-250 रुपये भरले वाटतं, आणि नळीची 200 म्हणजे 400 रुपये. तर दोन्ही बदलून घेतलं, कारण खूप भीती वाटत होती ना, नेहमी गॅस खालून लीक व्हायचा आणि आम्हाला लक्षातच नाही आलं. तर बरं ते लक्षात आलं आणि पटकन बदलून घेतलं. तर तेच झुडिओला गेली होती आणि मला ना क्रॉप टॉप कधीचा तो एक आवडला होता, तर माझ्या साईजमध्ये नव्हता. मला मीडियम लागतो साईज. तर तिथे नुसते लार्ज, नंतर एक्सेल, नंतर डायरेक्ट स्मॉल, एक्स्ट्रा स्मॉल असे होते. तर मग मला घ्यायचा होता. मग म्हटलं तर 2 झुडिओमध्ये जाऊन बघू. इकडच्या झुडिओला गेलो, गंगापूर रोडच्या झुडिओला.
तिथून छान मला तो टॉप भेटला पिंक कलरचा. मी कधीतरी घालेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. आणि इकडे गेली कॉर्ड सेट बघितला इकडच्या कालिकेच्या म्हणजे बॉम्बे नाकेच्या तिथल्या झुडिओला गेलो. तर तिथे कॉर्ड सेट आवडला, पण वरचा पण तो लार्ज होता टॉप आणि खालची पण पॅन्ट ती 28ची तर येत नव्हती मला. तर मग कॅन्सल केला. नाही तर तो पण मला खूप आवडला. तो खूप छान दिसत होता तो कॉर्ड सेट. असे फंकी कलर खूप छान दिसतात आता समरमध्ये किंवा मग आपल्या डायरेक्ट रेनी सीझनमध्ये खूपच छान दिसतात. तर तिथून ना मी मला नेल पेंट आणली, खूप छान बघू शकता. तर आय थिंक ही 79ला होती, 79ला काहीतरी होती ही नेल पेंट. डिफरंट कलर आहे. तर मी मस्त लावून बघितले, बघू शकता इथे सगळे कलर्स लावून बघितले. मग हा कलर घेतलेला आहे फायनली. हा असा मस्त आबोली कलर आहे छान. आणि बाकी मग हे पण लावून बघितले, खूप छान आहे. मॅटमध्ये आहे बघू शकता. तर त्याच्यातून हा चॉईस केला. आणि नंतर लिपस्टिक घेतलेली आहे मॅटमध्ये, पिंक कलर आहे, काय माहिती कोणता. उद्या मी लावेल त्यावेळेस, जेव्हा लावेल ना तेव्हा दाखवेल. तर कोणता आहे ही, मॅट एनलेस प्लम B4 अशी आहे, झुडिओमधून घेतलेली. तर ही कितीला, 99 रुपीजला. तर ही घेतलेली आहे. आणि टॉप घेतला. तर तेच फिश मार्केटला गेलो, फिश पण आणली तिथून फ्राय करण्यासाठी. तर मांदेलीसारखीच आहे फिश, ते आणलेले आहे. आणि सिंपल काहीतरी खिचडी वगैरे करणार आणि मग फिश फ्राय करणार. तर चला आता इथे चहा होतोय आमचा रेडी, त्याच्यानंतर मग बोलते मी तुमच्याशी. तर तुम्ही बघितलं असेल आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो होतो, म्हटलं नवीन काहीतरी फिश घेऊ. तर आम्ही आणलेला आहे, जशी मांदेली भेटते ना तसंच मासा आणले, म्हणजे मासे आणलेले. सी फूड आहे, समुद्री मासा आहे हा. तर मी मस्त ना मॅरिनेट करून घेतलं आणि आता ना रवा टाकून मस्त फ्राय करते, क्रिस्पी. तर बघू शकता एकदम क्रिस्पी फ्राय झालेली आहे. त्यात ना म्हणजे काटा, म्हणजे आपण खाऊ पण शकतो एवढे मऊ काटे, किंवा मग डायरेक्ट काढला ना तर सिंगल काटा तो, बाजूचे काटेच नाही त्याला काही. तर मुलांसाठी खूप छान आहे. आणि थोडे फिकेच केले म्हणजे लहान घ्यायला पण खाते. आणि डायरेक्ट डीप फ्राय करते रव्याचे मासे. तर त्याला वेगवेगळं ट्राय करत राहू मासे वगैरे. तर त्यावेळेस वेगळं आणलेलं आहे, कधी खाल्लं नव्हता, पहिल्यांदा खातोय. तर मी खाऊन बघितला, घरी पण खाल्लं, खूप छान लागतं एकदम मस्त. तर तुम्हाला दाखवते मी तोडून. तर बघू शकता असं डोकी काढून आणि डायरेक्ट असा निघून जातो, सिंगल काटा एवढा. आणि मस्त असं यात काय काहीच काटे नाही, मस्त झालं. तर खूप छान आहे लहान मुलांसाठी. आणि खिचडी केलेली इथे. आणि आता इथे फिश तळते, फिश तळली की मस्त जेवण करणार. तर चला आता पूर्ण तळून घेते मी त्यानंतर बघू. मसाचे आधी रव्याचे केले आणि आधी असे सिंपल केलेले आहे. भारी लागतं एकदम मस्त. तर अजून एवढे बाकी आहे तळाचे. खूप छान फिश लागले आणि मला तर खूपच आवडले, एकदम क्रिस्पी आणि मस्त लागले. तर तेच मस्त जेवण झालेलं आहे, डिशवॉशरला भांडे पण लावले. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला. आणि मस्त गेली होती झुडिओला, छान टॉप पण आणलाय मला. आणि फिश मार्केटमध्ये गेलो होतो, तुम्हाला फिश पण दाखवली भरपूर प्रकारचे. तर मस्त आणले पण आणि मस्त फ्राय पण केले. तर जेवण पण झालं. तर कसा वाटला माझा पूर्ण व्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.